फायनली दिघी बंदरामध्ये आलेलो आहे. मोजून 15 ते 20 मिनिटांमध्ये पोहोचलो. बाईकचं तिकीट. नमस्कार, सुप्रभात, रामकृष्ण हरी. सकाळचे वाजलेले आहेत 7:15 आणि आम्ही निघालो दर्शनाला. कालचं ट्रॅव्हलिंग थोडंसं हेक्टिक होतं, ऊन होतं, पण कालची राईड कोस्टल राईड मस्त झाली. सो आत्ता आम्ही निघालो आहोत. सोबत आहे ऐश्वर्या, अमय आणि मी. आम्ही निघालो आहोत दर्शनाला. ज्यासाठी आलो आहे पहिलं दर्शन घेऊ. शिव मंदिरात जाताना पहिलं बाजूला काळभैरव टेम्पल आहे, तिथे जाऊ. नंतर शिव मंदिरात जाऊ. नंतर मागे ॲक्च्युली मंदिराचं दर्शन झाल्यानंतर प्रदक्षिणा मारायची असते, पण शिव मंदिराला प्रदक्षिणा घालत नाही. तर तो मागे एक स्पॉट आहे, तसा हाफ आपण करू शकतो, जिथे स्टेपवरून उतरून जायचं आणि पाठीमागे समुद्र आहे, बीच आहे. असं बघूया कसं होतं आजचं दर्शन आणि आजचा दिवस कसा होतं बघूया. सो हे आहे एंट्रन्स. घरापासून अगदी 2 ते 3 मिनटाच्या अंतरावर आमच्या कॉटेजचं नाव आहे गोकुळ होमस्टे आणि खूप चांगलं आहे, कूल आहे. AC पण एकदम जबरदस्त होता, फुल थंड झालेलं. आणि इथून 2 मिनटामध्ये मंदिराला पोहोचतो. रात्री आलेलो पण गेट बंद झालेलं. सो बघूया. वाजलेले आहेत 7:30 आणि तुम्ही मंदिराजवळची शांतता बघू शकता. अजून तरी क्राऊड वाटत नाही आहे आणि फुल शांतता आहे. तरी पण संडे आज मोस्टली 9-10 नंतर येथील लोक. बघूया. इथे बीच आहे. अरे बीचवर बघ अमय, बीचवर बघ एकदम कूल आहे, ऊन आलं नाही. तर मुख्य मंदिर आलेलं आहे आणि हे आहे मंदिराचं सभामंडप. वाव, सुपर. हे समोर दिसतंय ना, हे भक्तनिवास आहे, पण ते भेटलं नाही, फुल होतं. सो आपण इथे जाऊया. तर फायनली 5-6 वर्षानंतर पुन्हा एकदा हरिहरेश्वरला आलेलो आहे. आणि हा बघा व्ह्यू, माकडं पण आहेत. हे मागचं भक्तनिवास आहे. सो महादेवाच्या मंदिरात जाताना नेहमी पहिलं काळभैरव मंदिरात जातात. सो हे आहे काळभैरव टेम्पल. ही आहे टेम्पलची एंट्री. वाव, 0 क्राऊड. आणि हा आहे मागे बीच व्ह्यू. हा आहे मुख्य मंदिराचा गाभारा. हे मंदिर पेशवेकालीन आहे असं त्या मेसेजमध्ये उल्लेख आहे. लाईन लागलेली आहे, 3-4 नंबर. आपण हे जे बघतोय हे मुख्य मंदिर आहे. इथे शिवलिंग आहे आणि इथे काळभैरव टेम्पल आहे. समोर बीच आहे. हे जे शिवलिंग आहे मंदिरामधलं ते असं आहे. हे बघ, हे मंदिरामधलं शिवलिंग आहे आणि हे काळभैरव व श्री योगेश्वरी आई. मंदिरात ते शॉर्ट्स घेतले नसतात. दर्शन करायचं असेल तर तुम्ही स्वतः या, स्वतः अनुभवा. खूप मस्त क्लायमेट आहे. सकाळच्या वाजलेले आहेत 8. चिल्ड क्लायमेट आहे, चिल्ड. सो आपण आता चाललो आहे प्रदक्षिणा मार्ग.
मोस्टली बरेच लोक ह्या पॉईंटसाठी हरिहरेश्वरला येतात. तो हा पॉईंट आहे प्रदक्षिणा मार्ग. छोटू डॉगेश भाई. तर हा प्रदक्षिणा मार्ग आहे. थोडासा छोटा मोठा ट्रेकिंग स्पॉट आहे. तर आपला भाऊ दमलेला आहे लगेच. त्यांनी होप सोडलेले आहेत, पण आम्ही त्याला उचलून घेऊन जाणार आहे. तोपर्यंत स्पॉट आलेला आहे. बोट राईडचा आवाज येतोय. वाव, काय बीच आहे यार. सुपर खतरनाक. आणि हा स्पॉट फायनली आलेला आहे. इथून उतरून जायचंय. सो उतरायला सुरुवात केली आहे. आणि हा बघताय तुम्ही व्ह्यू, हा जो तानाजींच्या मूवीमध्ये, अजय देवगणचा तानाजी मूवी, त्यात जो स्पॉट आहे तो तसा हा स्पॉट दिसतोय. काकांचा फोटो सेशन चालू आहे. काका ऐकत नाहीत. फुल ऑन फायर. तर हा आहे तो पॉइंट, प्रदक्षिणा पॉइंट. एक मिनिट. फायनली पॉइंट आलेला आहे. ही एंट्री आहे आणि हा 360 व्ह्यू ऑफ प्रदक्षिणा मार्ग. सो सूर्यदेवांचं दर्शन झालेलं आहे फायनली. आणि सकाळचं कोवळं ऊन आणि हा हरिहरेश्वर मंदिराच्या मागचा प्रदक्षिणा मार्ग. सो इथे एंड पॉइंट पर्यंत जाण्याचा ट्राय करतोय. पाणी भरलंय खाली. मंदिर दिसतंय का बघूया. इतकं वॉकिंग करतोय. मला वाटतं इथून रस्ता असेल मंदिराकडे जायला. तर
अशा प्रकारे मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे. मंदिर आपण सुरुवात केलेली आणि अशा प्रकारे मंदिराची हाफ प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे. इथून पुढे मंदिर आहे. इथे छोटीशी केव आहे आणि ते छोटंसं गणेश मंदिर आहे. पण हे तिथे स्टॅम्प लावलेत, हे कुठेतरी थांबायला पाहिजे. चुकीचं आहे हे. कधी लोक सुधारणार काय माहिती. तेव्हा लोकांना समजलं पाहिजे यार, ह्या गोष्टी थोड्याशा फॉलो केल्या पाहिजे. काय केलं आहे, वाट लावून ठेवली आहे चांगल्या स्पॉटची. तुम्हाला आम्ही राहिलेलो हे हरिहरेश्वरचं हॉटेल दाखवतोय आणि हॉटेलच्या टेरेसवरून दिसणारा मस्त हरिहरेश्वरचा व्ह्यू पण दाखवतो. आणि हॉटेलचं नाव आहे गोकुळ होमस्टे. तुम्हाला जर कधी वाटलं इथे यायचं तर गुगलवर तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही मला पण कॉन्टॅक्ट करू शकता. गोकुळ होमस्टे हरिहरेश्वर इतकं टाकलं तरी पण गुगलवर येईल. तर हा आहे हरिहरेश्वरचा पूर्ण व्ह्यू. थोडं ऊन पडलं आहे म्हणून थोडंफार भयानक वाटेल, पण पावसाळ्यात तर एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. हरिहरेश्वरचा सुंदर व्ह्यू. पावसाळ्यात का वाटेल ना आम्ही जबरदस्त ना. चलो आहे आणखी वरती दादा.